हो. हॅलो. हा रामकृष्ण. हा, रामकृष्ण हरी माऊली. फलटण मधून बोलतोय आम्ही. इथे आता फलटणचा जो अंतर्गत पालखी महामार्ग आहे जी तिथे सर. जरा झाडांची तोडसाठी ते नगरपालिका प्रशासन आले होते. तर जी ते नगरपालिका प्रशासनाला आपण पालखी महामार्गात अंतर्गत जो पालखी महामार्ग आहे जी त्याच्याशी काही अडचण येते का आपल्याला झाडांच्या बाबत हे बिलकुल नाही. विचारण्यात आलं. आज आम्ही तहसीलदार साहेबांशी आणि सीओ साहेबांशी बोललो हा. की कुठल्याही वृक्षाला कशाही प्रकारची इजा पोहोचवणं आणि त्याचा मार्गामुळे व्यत्यय असणं याचा काही संबंध नाही. आमचं बोलणं झालंय साहेब. ओके. जी साहेब देवा. मी पत्रकार बोलतोय काकासाहेब खराडे. काकासाहेब काय सेवा करू सांग. काय नाही, आम्हाला प्रतिक्रिया तुमची हवी होती. नगरपालिकेकडे हे लोक गेलते वृक्षप्रेमी आणि फलटणकर नागरिक हे जी तुमच्यावर टोलवतात की आम्हाला पालखी विश्वस्तांनी झाडं तोडायला सांगितलेली. तर नाही तुमची प्रतिक्रिया नाही, अशी कुठलीही सूचना कुठल्याही ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तथा पालखी सोहळा आषाढी वारी अशा कुठल्याही विश्वस्ताकडून, मग ते पालखी सोहळा प्रमुख असो किंवा प्रमुख विश्वस्त असो, हा आम्ही अशा कुठल्याही सूचना कधीच देऊ शकत नाही. यस. हा 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 जर अशा सूचना दिल्या असतील तर मला तरी असं वाटतं की चुकीची काहीतरी धारणा कोणीतरी करून घेतलेली आहे. अगदी अगदी. आणि कुठल्या तरी वृक्षाला समजा छाटणी केली ते ठीक आहे, हा त्याच्यापायी ते वृक्ष तोडायची गरज नाही. इव्हन आम्ही आता फलटणला जी माननीय नितीनजी गडकरींनी पत्रकार परिषद घेतली, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याच्यात उलट त्यांनी पण आवाहन केलं की आपण जास्तीत जास्त झाडं लावून एनजीओला याला त्याला ते दिले पाहिजे. त्यामुळे असं आपल्याकडून होऊ शकत नाही सर. बरोबर आहे. आता मूळ काय जायचं साहेब माझ्या, तुम्ही गजानन चौकात बघितलं असेल ते झाडं फार जुनी आहेत आणि तिथं परिस्थिती अशी आहे की लोकांचं आणि वृक्षप्रेमींचं म्हणणं आहे ती झाडं जरी छाटली तर अनेक पक्ष्यांची तिथं घरटी आहेत, अधिवास आहे आणि त्यामुळे तिथनं तो छाटली तरी तो प्रॉब्लेम येणारच आहे, त्यांचं म्हणणं आहे. नाही, आम्ही तर विनंती केली आहे की त्याला हातही लावू नये. हा बरोबर आहे, बरोबर आहे. आमचं काम आहे विनंती. आणि सर असं कधीही कुठलाही विश्वस्त बरोबर. पालखी सोहळ्याच्या संदर्भातला किंवा ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचा कुठलाही विश्वस्त अशी सूचना नाही देणार साहेब. नाही देणार नाही आम्हाला, म्हणून तर आम्ही कन्फर्म करण्यासाठी म्हणलं प्रतिक्रिया तरी घेऊ त्यांची. नाही असं होणार नाही सर. अगदी अगदी. आणि आज आमचं स्वतःचं पण वैयक्तिक तहसीलदार आणि सीओ साहेबांशी पण बोलणं झालेलं आहे सर, हा 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 की आपण त्या झाडाला हात लावू नये ही विनंती केली आपण त्यांना. खरंय 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 खरंय. तुकाराम महाराजांचं वाक्यच आम्हाच हे रे. हो, ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा वृक्षांच्या बाबतीत म्हणजे माझ्या स्वतःच्या रील पण आहे की फरलिया तळूची ये शाखा सहजे भूमीशी उतरे देखा, हा हा तसे जीव मात्र असे का घालवी तिघे. खरंय खरंय. त्यामुळे सुवर्ण पिंपळ आणि अजान वृक्ष असलेल्या ज्ञानोबांच्या स्वतःच्या संजीव समाधी मंदिरात वृक्षांचं महत्व आहे, त्यामुळे असं होणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. बस बस, आम्हाला हीच प्रतिक्रिया पाहिजे होती, संभ्रम निर्माण झालता. नाही, अशा सूचना नाही येऊ शकत साहेब, विश्वास ठेवा. ओके ओके ओके, चालेल चालेल, चालतंय चालतंय चालतंय. जी साहेब, रामकृष्ण. रामकृष्ण.